कधी ऐकलंय का आपल्या आजीकडून किंवा त्यांच्या समवयस्क लोकांकडून की त्यांना PCOS झालेला नाही ना? मग याचं प्रमाण आजकालच्या पिढीतच इतकं का वाढलंय? सध्या प्रत्येक 5 पैकी एका तरुणीला PCOS डिटेक्ट होतोय. याची 3 मुख्य कारणं जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. आजकालच्या धावपळीच्या जगात व्यायाम कमी आणि तासनतास बसून काम करणं वाढलंय. यामुळे आपल्या शरीरातलं इन्सुलिन नावाचं हॉर्मोन व्यवस्थित काम करत नाही, ज्यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात, आणि ते PCOSचं मुख्य कारण आहे. दुसरं कारण चुकीचा आहार. प्रोसेस केलेले पदार्थ, जंक फूड, अतिसाखर यामुळे शरीरातले हॉर्मोनचं संतुलन बिघडतं. आपल्या अन्नातील भेसळ आणि प्लास्टिकचा अतिवापर हे देखील आपल्या हॉर्मोन्सवर परिणाम करत असतात. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक तणाव आणि अपुरी झोप. रात्री उशिरापर्यंत जागल्याने आपल्या शरीरातलं नैसर्गिक चक्र बिघडतो आणि याचा थेट परिणाम आपल्या हॉर्मोन्सवर होतो. बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न आहे, PCOS कायमचा बरा होऊ शकतो का? उत्तर आहे नाही. PCOS हा कायमचा बरा होणारा आजार नाही. पण हो, नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि वेळेत उपचार केले तर PCOS बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतो. कितीतरी वेळा रिव्हर्स देखील करता येऊ शकतं. परंतु आहार बिघडलं, झोप बिघडली, व्यायाम बंद केला, वजन वाढायला लागलं, स्ट्रेस वाढायला लागलं तर PCOSची लक्षणं पुन्हा उद्भवू शकतात. PCOS हा फक्त एक आजार नाही, तर शरीरातून मिळालेला एक इशारा आहे. आपली जीवनशैली बदला, PCOS नक्कीच सुधारेल.